तर मित्रांनो, आम्ही रूम चेंज करताय. आम्ही रूम चेंज आमची 2 महिन्यापासून चाललेलं, बट आम्ही एक केली पण होती मागच्या महिन्यात. बट आमचा एक स्कॅम झाला. स्कॅम म्हणू शकतो. आम्हाला एक ड्युप्लेक्स मिळालेला आणि तो होता स्टेशनच्या जवळ. तर स्टेशनच्या जवळ आम्ही एक ड्युप्लेक्स शोधला होता, जो की एकदम मस्त होता. तर आम्ही तो फिक्स फायनल वगैरे केला आणि साहिलनी, आम्ही दोघच जण होतो, मी आणि साहिल. तर आम्हाला 2 जण अजून पाहिजे होते, तर आमचे ते मिळतच नव्हते. तर एक शुभम नावाचा बंदा भेटला आम्हाला, तर आम्ही 3 जण झालो आणि आम्ही रूम फिक्स केलेली. रूम फिक्स केली, सर्व ओके मध्ये होतं. पण आम्ही जेव्हा बघायला गेलो तेव्हा आम्हाला अर्जंट बेसिसवर रूम पाहिजे होती, म्हणून असं होतं की आम्ही ती इतकी बघितली नाही. हा ठीक आहे, कारण की आम्ही पीजी मध्ये होतो. तो आमच्या एक्सपेक्टेशननुसार तर ती ओकेच होती. बट मग फक्त त्याचा कलर ना मला आवडला नव्हता पर्सनली. तर मी साहिलला बोललो की साहिल, आपण कलर चेंज करूयात. तर मग साहिल पण ओकेच बोलला. तर आम्ही ना मागच्या म्हणजे एका विकेंडला मग सर्व ब्रश वगैरे, पेंट वगैरे सर्व तयारी करून गेलो आणि पेंट करताना मग आम्ही एक रूम पेंट केली आणि मग आम्हाला कंटाळा आला, कारण की हीट इतकी समर तो पण. तर मग आम्ही असं ठरवलं की हा ठीक आहे, थोडे पैसे गेले तर चालेल, बट मग आपण पेंटर सांगूयात. मग आम्ही रूमला गेलो. साहिलने थोडी इन्क्वायरी वगैरे केली, पेंटरने सांगितले ते 2 रूम पेंट करायचे, समथिंग लाईक 1000 या 2000. आणि आम्ही ऑलमोस्ट 80 to 90% पेंट केली होती. बट मग अच्छा ठीक आहे, मग आम्ही दुसऱ्या दिवशी ठरवलं की आपण नाश्ता करून जाऊयात आणि मग आपणच पेंट करूयात, कारण की राहिलीच किती होती. सो साहिल आणि मी गेलो आणि आमचा जो पीजीचा जो आमचा तिसरा, जो तुम्ही ओळखता नारियल अण्णा, तो पण आमच्या सोबत होता. आणि सीन असा झाला की लाईक लाईट गेली आणि आणि त्या रूम मध्ये इतकं सफोकेशन होत होतं की आम्ही राहू शकत नव्हतं. तर आम्ही हे पूर्ण रूम पेंट केली. पूर्ण आम्ही ऑल माइंडसेटनी सेट होतो, बट त्या तिथले सफोकेशन पाहून आणि ते थोडा तो लाईट बघून मग आम्ही आमचं मन बनवलं की नको यार भाई, इथून आपण 6 महिने नाही राहू शकत. आणि आम्ही खूप रिक्वेस्ट केली ओनरला, कारण की या प्रोसेस मध्ये मोस्टली 2-3 दिवस गेले होते. तर आम्ही ओनरला रिक्वेस्ट केली आणि म्हटलं की पैसे द्या, तर पण त्यांनी नाही दिले. सो एक ते होता एक लेसन की पेशन्स ठेवलं पाहिजे. सो आम्ही या टाइमला हा लेसन फॉलो कराल आणि या अशी चुकी नाही कराल. तर तुम्ही पण अशी चुकी नका करू.